येस, रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. जे ऑनलाईनचं रेकॉर्डिंग बघतील त्यांच्यासाठी. तो 7 वाजता उठतो, ही गेट्स अप ॲट 7. तो 7 वाजता उठतो का? डज ही गेट अप ॲट 7? ए ग्रुप मध्ये आपण डू वापरलं. डू वापरल्यास मेन वर्बचं फर्स्ट फॉर्मला काही चेंज नाही केला. बी ग्रुप मध्ये आपण डज वापरतो, कारण का बी ग्रुपच्या मेन वर्बला येस ऑर येस असतं. मग डज वापरतो. डज वापरल्यानंतर मात्र मेन वर्बचं येस ऑर येस निघून जातं. मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे तसं पुन्हा आपण ठेवून देतो. ऑल राईट. तर या गोष्टी लक्षात घ्या. यस जनरली सगळ्या मुख्य क्रियापदानंतर यस लावतो आपण, मात्र यस कधी लावतो? यस एस एच सी एच एक्स किंवा झेड जर मुख्य क्रियापदाच्या शेवटी असेल तर ईएस लावतो. याचा अर्थ यस आणि एस ची दोघांचंही व्हॅल्यू सेम आहे, दोघांचा मिनिंग सेमच आहे. फक्त ज्यांच्या शेवटी हे अल्फाबेट असतात, तर काही हे लेटर्स असतात, अल्फाबेट नाही. अल्फाबेट म्हणजे पूर्ण 26 लेटर्सला एक काय म्हणतो आपण? अल्फाबेट, वर्णमाला. चला, हे डझन काय? गेट अप ॲट 7. इथपर्यंत क्लिअर आहे? वर्बल क्वेश्चन साठी हे ऍरो करून ठेवा, यांना इकडे पळवून लावा हेल्पिंग वर्ब्सला, आणि यू विल गेट वर्बल क्वेश्चन इन युअर हँड. कम ऑन, वर्बल क्वेश्चन काय होईल इथे? तो अरे मराठी चांगला आहे. तो 7 वाजता उठत नाही का? काय होईल मग? डज इकडे घेऊन पळून जा. डज हिला ढकला पुढं, काय होईल? ही नॉट गेट अप ॲट 7, or in other words, doesn't he get up at 7? Any meaningful WH question? काय होईल? काय होईल? तो 7 वाजता का उठत नाही? कारण रात्री लवकर झोपतो, बरोबर? काय होईल मग? अगोदर का लिहा, वाय. वाय नंतर बोट कुठे ठेवायचं? पॉकेट मधलं काढून नंबर 2 ला ठेवायचं. वाय डज कोलावरी he not get up at 7? याचा अर्थ वाय डज कोलावरी लिहिणारा माणूस देखील इथे येऊन इंग्लिश शिकून गेलेला आहे ना. वाय डझन ही गेट अप ॲट 7? आता बघा, हे जे कोण वाला होतं हे पॉझिटिव्ह मध्येच के के मॅटर ऍप्लिकेबल आहे, बरोबर? निगेटिव्ह मध्ये नाही, कारण का निगेटिव्ह मध्ये नॉट हे दोघांच्या मध्ये ठामपणे उभा असतं, भांडणं लागू देत नाही. म्हणून चला, 7 वाजता कोण उठत नाही? चालेल, मग कोण अगोदर लिहायचं? तू नंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर, मात्र इथं वर्बल क्वेश्चन चालत नाही. तू चल 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 चालतो, सॉरी चालतो, निगेटिव्ह आहे ना. सांगा. हू डज नॉट गेट अप. हू मध्ये ही असल्यामुळे डबल ही लिहायची गरज नाही. हूच्या नंतर डज नॉट गेट अप, तोच सिक्वेन्स तसाच लिहायचा आपल्याला. ॲट 7. In other words, who doesn't get up at 7? That's it.
अशा पद्धतीनं जेवढे सुटेबल आहेत तेवढे WH क्वेश्चन तुम्ही ऍड करू शकता. लवकर लवकर लिहा. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी पुढचं वाक्य क्लास वर्क म्हणून घ्या. सांगा. होमवर्क इथं रिपीट वन्स बाय डिफॉल्ट. सेल्फ सांगतो. हा सांगा. सांगा कोणतंही वाक्य. मुले अभ्यास करतात. घ्यायचं. हा काय ते. बर. लोक बसमध्ये गर्दी करतात. घ्यायचं. हा समजलं नाही. ते हे मध्ये. मग बीच सांगा. सांगा बीच. येईल का म्हणजे. येईल का म्हणजे काय. असं काय नाही. हाडे लाभ. हाडे लाभ. तो येईल का नाही येणार. येईल का म्हणजे. तो काय येईल का म्हणजे आज थोडीच आहे. हा येईल का येईल वाटतं. हे येईल नाही येणार वाटतं. आज थोडीच आहे. येईल तर येईल नाही तर नाही. बी ग्रुपचा आहे तर बी ग्रुपला येईल. बी ग्रुपचा नाही तर येईल का म्हणजे काय. हा मला वाटतं येईल. अरे असं नाही काय. फिक्स आहे. तो येणार म्हणजे येणार. हा बोला लवकर काय वाक्य आहे. हा का नाही येणार. का येणार नाही. ल्या. तो आमच्या टीम मध्ये काम करतो. क्लास वर्क साठी घ्या. लगेच बनवा ताबडतोब. तो आमच्या टीम मध्ये काम करतो. पहिलं वाक्य काय येईल. व्हेरी गुड. ही वर्क. आमच्या टीम मध्ये. इन आवर टीम. आणि या पद्धतीने त्याचा सेट बनवा प्लीज. गो अहेड विथ द सेट. क्लास वर्क साठी दुसरं वाक्य कोणतं आहे. राधा गाणं गाते. क्लास वर्क साठी सेकंड सेंटेन्स इज राधा गाणं गाते. राधा सिंग्स अ सॉन्ग किंवा अ ला इग्नोर करून राधा सिंग्स सॉन्ग असं लिहिलं तरी चालेल. याचा सेट बनवा फटाफट फास्ट. आलेल्या अगोदर डेट टाकत जा तुमच्या पेजवर. हा होमवर्क मी लिहिलेलाच आहे. काय होमवर्क आहे. रिपीट वन्स सेल्फ 14. जरी मी सेल्फ 14 सांगितलं असतील तरी कुत्र्यासारखं काम कर. मी खरं सांगतो. पागल हो जाओ. वाव, 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 असं. मागं लागलं कसं मागचं मागं लागतं. हा ते सगळं बेभान होतं आणि त्याप्रमाणे तसं भानावर राहून समजून घ्या. बेभान होऊन प्रॅक्टिस करा. तर काहीतरी अंगी लागेल. समजतंय का नाही. सिंपल फॉर्म्युला. स्पीडच्या मागे अजिबात लागू नका. स्पीड हा बाय डिफॉल्ट बनून जाईल तुमचा. एक अॅक्युरेट बोलण्याच्या मागे लागा. बोला. फर्स्ट your target must be to speak. Let it be with moderate speed or let it be with very low speed. Doesn't matter man. स्पीड आपोआपच वाढेल. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुमचा स्पीड वाढेल. समजतंय का. येस ऑर येस. ऑल राईट. चालू है पॉज. ओके विल हैव पॉज. ऑनलाइन वाले चालू है पॉज. बाय बाय. Yes, sir. सायोनारा. सायोनारा.